किंवा आज या ठिकाणी काही संयुक्त प्रतिष्ठान या गणपती उत्सव वर्ष 11वे यांनी तिरुपती बालाजीचा देखावा सुंदर देखावा केलेला आहे। त्यानिमित्ताने मी या मंडळास शुभेच्छा देतो। धन्यवाद। आम्हाला सर्वांना या मंडळाने आरतीसाठी आमंत्रित केले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। आज शिर्डी शहरातील समर्थ प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सचिन पोते, अध्यक्ष सचिन पोते परंतु मला आमंत्रित केलं गेले जाणार निश्चितच या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये जगभरातून येणारे साईभक्त आणि त्या साईभक्तांना गणेशोत्सव काळामध्ये शिर्डी शहरातील गणेशोत्सव साजरे करणाऱ्या तरुण मंडळांनी वेगवेगळे देखावे आज सादर केलेले आहेत आणि हे देखावे पाहण्यासाठी शिर्डीत येणारे साईभक्त गर्दी करत आहेत। मी मागच्या वर्षी पण या गणपतीला आलो होतो तर अमरधाम केदारनाथचा देखावा होता आणि आजही या ठिकाणी गणपती बालाजींचा देखावा सादर करण्यात येत आहे। निश्चितच या मंडळाची शिर्डी शहराच्या विकासासाठी वेगळी भरारी आहे। वेगवेगळ्या परिस्थितीने सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करत असताना या मंडळातल्या तरुणांना प्रोत्साहित करण्याचे काम मंडळाचे कार्यकर्ते करीत असतात आणि शिर्डी शहरात सामाजिक राजकीय स्थलता टिकवण्याचे काम नियोजनाच्या माध्यमातून चालू असतं आणि भविष्यातही हे असे अविरतपणे चालू राहील की तुम्ही राय करणे व पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। समर्थ प्रतिष्ठान गणपती उत्सवात नेहमीच एक आगळ्या वेगळ्या देखाव्याचं आयोजन करत असतं आणि त्यांनी आपली ही परंपरा अखंडित ठेवत यावर्षी बालाजीच्या मंदिराचा सुंदर देखाव्याचं इथं नियोजन केलेलं आहे आणि मी बघतोय की त्याचा गणपती भक्तांचा मोठा प्रतिसाद त्याला लाभत आहे। या मंडळाच्या या देखाव्यांच्या वैशिष्ट्यामुळं त्यांना आतापर्यंत वेगवेगळ्या 4 राज्यस्तरीय पुरस्काराचं हे पुरस्कार प्राप्त होऊन या प्रतिष्ठानला गौरविण्यात आलेलं आहे। या पुरस्कारानं या शिर्डी तीर्थक्षेत्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवाचाही भरच पडलेली आहे। मी समर्थ प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी या आजच्या गणेश आरतीसाठी आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यापुढील काळातही त्यांच्याकडून वेगवेगळ्या देखाव्यांचं आणि सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। गणपतीच्या आरतीला निमित्त आम्हाला बोलून जे आमचा सन्मान केला त्याबद्दल मी प्रथमतः त्या सर्व गणेश भक्तांचे मंडळाचे आभार मानतो। गेल्या सातत्याने 18 वर्षापासून जो नवीन उपक्रम दाखवून या मंडळाला 4 पारितोषिक प्राप्त झालेला आहे। इथून पुढे अशी त्यांची सेवा घडत राहू, ग्रामस्थांना व साईभक्तांना असेच नवीन उपक्रम पाहण्यास मिळत राहू अशी मी साहित्य आणि गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो आणि त्या मंडळाचे खूप आभार मानतो।